एक सुंदर असं वाक्य आहे, आरोग्यम धन संपदा. आणि या वाक्याला अनुसरूनच आपण डिजिटल स्वदेशचा हा नवीन उपक्रम आणि त्याच्यात परत आपण तंदुरुस्त कसं राहू शकतो याच्यासाठी जास्त प्रयत्न कसा करता येईल याच्यासाठी आपण हा डिजिटल स्वदेशचं हे एक माध्यम निवडलेलं आहे आणि त्यातनं आपण आज हे सेशन ठेवलेलं आहे. आणि या सेशनसाठी न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने मोठा पुढाकार घेतलेला आहे. आणि आजचे जे विषय आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत की पौष्टिकतेचे आरोग्याचे महत्व, म्हणजे पौष्टिकता जे आहे ते आरोग्यात किती महत्वाची आहे, कुपोषणाचा अर्थ काय आणि अन्नाची कार्य आणि संतुलित आहार. आणि याच्यासाठी न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया जी 1967 साली स्थापन झालेली संस्था आहे, जी भारतात आणि जगात या न्यूट्रिशन आणि या सगळ्यावर काम करते. मोठे ग्रुप्स आहेत की ज्यांच्याबरोबर ती काम करते आणि विविध पुरस्कारही या बाबतीत देते. खूप जर्नल्समध्ये लेखही प्रसिद्ध झालेले आहेत. आणि अशी ही न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया आपल्याला आज आपल्या डिजिटल स्वदेशच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचते आहे. मी या सगळ्यांचे आधी आभार मानतो. मी विनंती करतो डॉक्टर शुभदा यांना की त्यांनी या सगळ्या संदर्भात, शुभदा मंडलिक आहेत की ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ फूड आणि न्यूट्रिशन, कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मल निकेतन, मुंबई. 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे शिक्षण क्षेत्रातला त्यांचा. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि फिटनेस सायन्सच्या. खूप वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये PhD गाईड म्हणूनही त्या काम करतात. आणि जवळजवळ 40 पब्लिकेशन्स त्यांची झालेली आहेत आणि खूप पुस्तकही त्यांनी लिहिलेली आहेत. तर मी डॉक्टर शुभदा मंडलिका मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी याची सुरुवात करावी आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. डॉक्टर शुभदा. थँक्स सुधीर. मॅम दो मिनिट उसके पहिले जे सगळ्या गावातनं आलेली मंडळी आहेत त्यांचं सगळ्यात आधी स्वागत. आणि बहुतेक याच्यातले जे मंडळी आहेत ते आपल्या सगळ्या कॉलवरती असतात. त्यामुळे स्वदेश फाउंडेशनचे जे हे प्रयत्न चाललेले आहेत ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना आणून आपलं आयुष्य अजून कसं सुखकर करू शकतो, आपलं कुटुंब, आपलं गाव याला आपण कशा पद्धतीनं तंदुरुस्त ठेवू शकतो आणि आपलं जे स्वप्न आहे ते कसं साकार करू शकतो एकात्मिक ग्राम विकासाचं, तर त्या सिरीज मधलं आपण एक आता नवीन विषयाला सुरू करणार आहोत. आणि काही मंडळींनी कदाचित ऐकलं असेल, मगाशी आमची चर्चा चालू होती. हे सुरुवातीचं सेशन आहे ज्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत आणि याच्यानंतर आपले काही सेशन्स याच्यावरती आधारित होणार आहेत. जसं आता आमचे सुधीर वाणी सर आहेत, त्यांनी जसं सांगितलं की या विषयाचं महत्त्व आपण सगळे जाणतो, पण त्याच्यातले बारकावे माहिती असणं आणि त्याच्यातल्या कुठल्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी, आपण नेमकं काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच ही मंडळी आहेत. माझी सगळ्यांना विनंती राहील की जेव्हा ही मंडळींचं बोलून होईल आपण नक्कीच आपले प्रश्न जे असतील, आपल्या शंका ज्या असतील. सुधीर जरा म्यूट करा प्लीज. येस, थँक्यू. जर तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, जरूर इथं विचारावं. खुला मंच आहे. फक्त जेव्हा हे सगळे आपले आलेले पाहुणे मंडळी बोलत असतील तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न चॅटमध्येही लिहू शकता जर आपल्याला नेटवर्कचा काही विषय असेल, आणि तुमचे लिहिलेले सगळे प्रश्न चॅटमध्ये आपण त्यांना विचारू. सो धन्यवाद सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. अँड अगेन वेलकम डॉक्टर सुभद्रा मॅम अँड डॉक्टर वीना मॅम आणि आपली सगळी टीम, त्यांचं स्वागत करतो मी स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं. अँड येस, आपल्याला विनंती करतो की आपण संवाद साधावा प्लीज. धन्यवाद प्रसाद जी, सुधीर जी, फॉर योर काइंड वर्ड्स. एक्चुअली हम स्वदेश फाउंडेशन के लिए बहुत आभारी हैं कि उन्होंने हमको चुना ये कार्यक्रम करने के लिए. हमारा बहुत अच्छा एक्सपीरियंस था उस एसोसिएशन से, क्योंकि इससे पहले भी हमने उनके साथ जुड़ के बहुत अच्छा काम किया. वो हमको भी बहुत अच्छा लगा वैसे काम करने के लिए. और मैं बस 2 मिनट के लिए हमारे संस्था के बारे में थोड़ी बात करना चाहती हूँ, और उसके बाद में जो भी पोषकाहार के विषय में आपसे बात करेंगे वो हमारे फ्रेंड्स हैं. और पहले मैं बोलना चाहती हूँ कि ये भारतीय पोषण संघ, ये
ये संस्था है, ये आज का संस्था नहीं है। अब से 62 साल पहले इसकी शुरुआत हो गई थी और उस समय का माननीय पोषण वैज्ञानिक डॉक्टर गोपालन जी के हाथों में इनका शुरुआत हुआ था और अब तक इनमें हजारों पोषण विशेषज्ञ हैं, पोषण वैज्ञानिक हैं, पोषक आहार के बारे में परिशोधन करने वाले बहुत सारे एक्सपर्ट्स हैं, उसमें अध्यापिकाएं हैं, अध्यापक हैं और इनके साथ साथ में जो भी अभी अभी पोषक आहार के बारे में सीख रहे हैं ऐसे विद्यार्थी भी हैं। ये बहुत ही बड़ा संस्था है, इसमें 36 शाखाएं हैं, उनमें से मुंबई शाखा यानी कि हमारा शाखा ये बहुत ही रेप्यूटेड शाखा है। हम बहुत अच्छा काम कर रहे हैं और ये क्षमता हम में है क्योंकि हमारे साथ इतने सारे पोषण विशेषज्ञ जुड़े हैं। मुंबई में जितने भी न्यूट्रिशन कॉलेजेस हैं, पोषक आहार के विषय में पढ़ाते हैं, उन सबका अध्यापिकाएं जो भी हैं, वैज्ञानिक जो भी है, वो सारे हमारे संस्था में मेंबर्स। ये मैं आपको क्यों बोल रही हूँ कि जो भी इंफॉर्मेशन हमसे आपके तक पहुंचेगा वो सब इंफॉर्मेशन, और आप सबने पोषण अभियान के बारे में सुना ही होगा। और जो पोषण अभियान के शुरुआत में इसके लिए काम किया है, उनमें से बहुत सारे साइंटिस्ट ये भारतीय पोषण संघ के भागीदार हैं, वो हमारे ही मेंबर्स हैं, सीनियर मेंबर्स हैं, वो सब उनमें जुड़े हैं वो कमिटीज में। अभी ये भारतीय पोषण संघ का एक मुख्य उद्देश्य एक है कि जितना भी वैज्ञानिक विषय हम पोषक आहार के बारे में समाज में हर किसी फैमिली में हम दे सकते हैं, जिस वजह से हर फैमिली में हर व्यक्ति का आरोग्य संभल सकता है और अपने आप के लिए आप केयर ले सकते हैं, यही हमारा मकसद है। सो हमने मुंबई में बहुत सारे कार्यक्रम ऐसे करते आए हैं और अभी भी कर रहे हैं। पिछले बार जब हम स्वदेश फाउंडेशन के साथ जुड़ के काम किया, महाड डिस्ट्रिक्ट में हमारे वैज्ञानिक वहां गए थे, हमारे विशेषज्ञ वहां गए थे, स्टूडेंट्स भी आए थे और इतना अच्छा प्रोग्राम हुआ था। करीबन 1 साल तक हम बहुत सारे वर्कशॉप्स लिए थे, उसका हमको बहुत अच्छा फीडबैक भी मिला, हमको भी बहुत सारा सीखने को मिला। यही बहुत अच्छी बात है हमारे लिए। लेकिन ये की रह गया हमारे मन में कि हम सीधा बेनिफिशरीज को नहीं मिल पाए। उस वक्त पार्टिसिपेंट्स थे, ICDS वर्कर्स थे और स्वदेश मित्र थे, बहुत सारे थे, इतने सारे बैचेस को हम वर्कशॉप किए थे, लेकिन हमारे मन में वो रह गया था। इस बार जब स्वदेश फाउंडेशन ने हमको अप्रोच किया, हम वही सोच रहे हैं मन में कि इस बार कम से कम वो हमको आप सबसे मिलवाए। सो जब उन्होंने बोला कि अब ये कम्युनिटी सीधा हमारा आउटरीच होगा, हम आपसे बात सीधा कर सकते हैं, तो हमको बहुत खुशी हुई और हमारे विशेषज्ञ तुरंत मान गए कि डेफिनेटली हम करेंगे ये काम। इसके लिए हम आज आपके साथ हैं और जो भी हमारे विशेषज्ञ आपको बता रहे हैं आप सुन लीजिए। ये सब वैज्ञानिक बातें हैं, वो सुनी सुनाई बातें नहीं है, ये सब वैज्ञानिक बातें हैं। सो आपके मन में आपको जिस विषय में ज्यादा जानकारी चाहिए हमसे, वो आप स्वदेश को बताइए। बाद में जब भी आपसे पूछेंगे आप बताइए, तो वो हमसे बात करेंगे, मिलके हम सेशंस प्लान करेंगे। फिर आपसे बात करने के लिए, आपको इंफॉर्मेशन देने के लिए हमको आसान भी होगा। आज हमारे संस्था में, हमारे मुंबई शाखा में बहुत ही एक्सपीरियंस्ड विशेषज्ञ है डॉक्टर वीना यार्दी, और उनके साथ एक और यंग बट वो भी एक्सपीरियंस्ड है ऐसे सेशंस लेने में, डॉक्टर नेहा जोशी। ये दोनों विशेषज्ञ हमारे तरफ से आपसे बात करेंगे पोषक आहार के बारे में, और इनसे जुड़े हुए बहुत सारे बातें वो करेंगे। जब वो बात कर रहे हैं आपको पता चल जाएगा कि उनका एक्सपीरियंस ऐसे सेशंस लेने में
कितना हो सकता है। ठीक है, मैं उनके बहुत आभारी हूँ। आई एम वेरी प्राउड ऑफ देम। तो मैं अभी यहाँ मैं मराठी में बात नहीं कर सकती, आप लोग अब तक समझ गए होंगे। और बहुत मुश्किल से इतने देर तक मैंने हिंदी में बात किया, और सुनने के लिए बहुत आभारी है आप सबको। और आई हैंड ओवर टू डॉक्टर वीणा याती। वीणा। येस, थँक्यू Thank you, डॉक्टर ma'am. सुभद्रा. खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात प्रथम आपल्या स्वदेश फाउंडेशन, जे आमचे आता खरं म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर संबंधित आहोत गेले 2-3 वर्ष. जसं सुभद्रा मॅडमनी सांगितलं की त्यांच्यावर आम्ही पूर्वी पण काम केलंय आणि खूप आम्हाला शिकायला मिळालं, आम्हाला अनुभव पण छान आला आणि आम्हाला प्रतिसाद पण चांगला मिळाला. तर मॅडम आज एक आपण मिनिट बोलू का मी? हा, एकच बोला मिनिट बोला. फक्त. वीणा मॅडम, डॉक्टर वीणा मॅडम आलेल्या आहेत आपल्याकडे, आणि खरं म्हणजे आता त्यांची थोडीशी छोटीशी ओळख करून देतो. त्या असोसिएट प्रोफेसर्स आहेत आणि कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मल निकेतन मधून फूड आणि न्यूट्रिशन आणि डाएट या डिपार्टमेंटच्या डायरेक्टर आहेत निरामय हेल्थ फाउंडेशनच्या. 37 वर्षाचा प्रदीर्घ मोठा अनुभव आहे शिक्षणात, म्हणजे शिकवण्याचा. आणि त्याच्यानंतर गावात आणि शहरात असणाऱ्या महिलांविषयी काम करणाऱ्या संस्था आहेत, उद्योगधंदे आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत. या सगळ्यांबरोबर न्यूट्रिशनच्या बाबतीत त्यांचं मोठं काम आहे आणि खूप संशोधनात्मक पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. अशा आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर वीणा यारती, मी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यांनी त्यांच्या सेशन नंतर डॉक्टर नेहा जोशींविषयी पण सांगायचंय का आम्हाला. थोडी नेहा जोशींविषयी पण आम्हाला थोडी जाणून घ्यायची उत्सुकता आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्स अ लॉट. प्लीज कंटिन्यू. थँक्यू सुधीर सर. हा, तर परत एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद. आता आपला हा जो विषय आहे आहाराच्या संदर्भात, आणि आपल्याला वेळेचंही थोडं बंधन आहे, त्यामुळे मी आणि डॉक्टर नेहा आम्ही दोघी म्हणजे हा जो आपण विषय आहे आजचा तो आम्ही विभागून घेणार आहोत. तर साधारण पहिले 15-20 मिनिटं मी बोलीन आणि नंतर डॉक्टर नेहा बोलतील, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न उत्तर साठी थोडे 10-15 मिनिटं निश्चित असतील. असा साधारणपणे तासाचा कार्यक्रम हा असेल. आणि ह्याच्यामध्ये समजा आम्हाला काही तुमच्याबरोबर खरं म्हणजे असं गप्पा मारण्याच्या स्वरूपात आवडेल, पण मला विचारायचं आहे प्रसाद सर आणि सुधीर सरांना की हे जमू शकेल का? म्हणजे जर त्यांना काही नक्की प्रश्न मॅम. विचारले तर म्हणजे त्याच्यामुळे कितपत अगदी. गोंधळ व्हायची शक्यता आहे का? आम्ही नाही मॅडम. मधून मधून विचारलं तर हो तसं हो, चालू शकेल ना? अच्छा. विचारू येस, प्लीज आणि प्लीज ज्यांना प्लीज, बोलायचं नक्की. त्यांना आपण रेज करायला सांगू हँड, म्हणजे ते सोपं होईल. किंवा त्यांचे काही चालेल प्रश्न चालेल. असतील हा, मधून म्हणजे आणि हा. थोडं थोडं हो, थोडंसं अधून मधून संवादात्मक सेशन होऊ दे. चालेल. आता आजचा आपला जो विषय, आधी मी ज्या मुद्द्यांवर बोलणार आहे तो म्हणजे अगदी फारच प्राथमिक स्वरूपाचा सुरुवात मी करते आहे, आणि ते म्हणजे आरोग्य आणि आहार याचा संबंध काय. आता आपण बरेचदा असं म्हणतो की आपलं आरोग्य आपल्या हातात, म्हणजे असं बरेचदा म्हटलं जातं ना, किंवा असंही म्हटलं जातं की यथा अन्नम तथा मनम, म्हणजे जसं तुमचं खाणं असेल तसं तुमचं मन असेल, किंवा आरोग्य तुमच्या हातात आहे. तर हातात म्हणजे मला तर वाटतं की बरेचदा खरोखर आपलं आरोग्य, कारण या हाताने आपण खात असतो, आणि त्यामुळे काय आपण खातो त्यावर आपल्या शरीराचा पूर्ण डोलारा, जो काय आपलं शरीर आहे, मन आहे, तर ते कसं असेल ते आपल्या या हातावर असतं. आणि त्यामुळे या हातातनं आपण काय खाल्लं पाहिजे किंवा कसं खाल्लं पाहिजे वगैरे याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर हे जे आरोग्य आणि आहार याचा संबंध घेताना आता आपल्याला माहितीये की हे कोविड सध्या आपण खूप ऐकतोय की कोविडचं, आणि म्हणजे सगळ्यांनी भोगलेलं आहे, सगळे आपण त्यातनं जातोय, आणि कधी न भूतो न भविष्यती अशी आलेली परिस्थिती आहे. आणि कधी नाही तर आपल्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं असे आपण मास्क घालू किंवा असे हे ऑनलाईन वर्ग होतील. आता तुम्ही पण सगळेजण मोबाईल मधनं त्यातनं तुम्ही संवाद साधताय, तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकताय, म्हणजे हा एक चांगला भाग या कोविडच्या पॅन्डेमिक मधनं आलेला आहे की आपण मोबाईलचा वापर केवळ व्हॉट्सअप आणि नुसत्या गप्पा मारायला करत नाहीये, तर त्यातनं काहीतरी शास्त्रीय दृष्ट्या जी काही चर्चा आहे ती घडवलेली आहे. तर हे ज्यावेळी आपण कोविड
बद्दल सरकारच्या किंवा आणखीन कुणाकुणाच्या वेळोवेळी आपल्याला सूचना येत होत्या की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, याच्यामध्ये कसं आपण अंतर ठेवलं पाहिजे एकमेकांमध्ये, आपण मुखपट्टी कशी घातली पाहिजे, त्याच्यानंतर आपण काय खाल्लं पाहिजे ह्याच्याबद्दल पण आपल्याला सतत सांगत होते. हळदीचं दूध प्या, कोणी सांगत होतं आणखी आलं घालून चहा घ्या, कोणी सांगत होतं आणखी कसले वेगळे वेगळे काढे बनवा, काही उपयुक्त काढे आहेत. तर हे सांगत होते की त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल आणि त्याच्यामुळे तुमचं म्हणजे प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्हाला म्हणजे जरा चान्सेस थोडे कमी राहतील कोविड होण्याचे, किंवा जर झालं तर त्यातनं लवकर बरे व्हाल. तर अशा प्रकारे आपण ऐकत आहोत. तर खरोखरच आता जर आपण आहाराविषयी बोलायची वेळ आली तर खरोखर म्हणजे असं आपण आपलं शरीर जे आहे ते तंदुरुस्त ठेवायसाठी आपल्याला म्हणजे ही शरीराची गाडीच आहे ना, आपण चालत असतो. तर याची 2 पाय फार महत्वाचे आहेत आणि ते म्हणजे आपला आहार आणि विहार. विहार म्हणजे आपण शारीरिक हालचाल जी काय करतो आणि आहार म्हणजे आपण जे काही खातो. अर्थात याच्या व्यतिरिक्त आहे, झोप आहे किंवा ताणतणावांपासून मुक्ती आहे. हे इतरही बऱ्याचशा गोष्टी त्यात अंतर्भूत केलेल्या आहेत. पण अर्थातच आहार आणि विहार त्यातला अर्थात आम्ही आहार तज्ञ आहोत असल्या कारणानं आम्ही आहाराविषयीच बोलणार आहोत. तर हा जो आहार आहे, आता तुम्हाला माहितीये की आपण जो अन्न म्हणतो, तर आता आपल्याला बरेचदा आपण कुठलंही जेवण असेल, कुठलाही समारंभ असेल, कुठेही जेवायच्या आधी आपण नेहमी हात जोडतो आणि देवाला प्रार्थना करतो की आणि की अन्नाबद्दल ह्याच्या की आपण जे काही जेवतोय त्याच्या निमित्ताने आपण प्रार्थना करतो की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, जाणी जे उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे जे काय आपण खातो हे काय केवळ आपण पोट भरण्यासाठी नाहीये, तर त्यातनं आपल्याला एकंदरीत बऱ्याच गोष्टी त्यातनं आपण आपला विकास होत असतो, आपल्या शरीराला मिळत असतं की केवळ शारीरिक मानसिक आपली आणि बौद्धिक वाढच नाही, तर एक आपण हल्ली म्हणतो ना एक आत्मिक शांतता आहे किंवा ते एक स्पिरिच्युअल आपण जे म्हणतो, तर ते पण आपल्याला त्यातनं पण आपल्याला शांतता जी पाहिजे शरीराला ती मिळत असते. आणि त्यामुळे हे अन्न जी आपलं हे जे पूर्ण ब्रह्म आपण ज्याला म्हणतो अन्न, पण याच्या कधी कधी चुकीच्या पद्धती जर आपण अवलंबल्या तर त्यामुळे काय होऊ शकतं, तर ब्रह्म घोटाळा होऊ शकतो. कारण कधी कधी आपण बघतो की हल्ली इव्हन खेडोपाडी आपण बघतोय की चायनीज फूडच्या गाड्या लागतायत. जे चायनीज फूड वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण ज्या योगे जी पद्धतीने आपल्या गावोगावी येतात, वेगळे वेगळे भेसळयुक्त रंग वापरले जातात, आणखीन काही घातलं जातं, त्याच्यानंतर आपण काही काही कुरकुरे खातो, आणखीन काही गोष्टी खातो आणि ह्याच्यामुळे आपण आपलं चांगलं आरोग्य जे असतं ते कधी कधी आपण आपल्याच हाताने धोंडा त्याच्यावर पाडून घेतो. त्यामुळे हे जर खाणं जे आहे, त्यामुळे मी मगाशी म्हटलं की आपलं आरोग्य आपल्या हातात, तर खरोखर आपण काय या हाताने खातो त्यावर आपलं आरोग्य खूपच अवलंबून आहे. तर आता तुम्हाला माहिती असेल की म्हणजे आपण आता कदाचित तुम्ही आता ज्या गावात स्वदेश मित्र काम करतायत, ICDS आहेत आणि तिथे जे मुलं आहेत किंवा आता ICDSचे 2 जण मी बघितले, तर आपण ICDS हा सगळ्यात मोठा आपला कार्यक्रम आहे देशातला पोषणाशी निगडीत आणि त्याच्यामध्ये आपण मुलांना पूरक आहार देतो. आता कोविडमुळे काय झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे जो मध्यान्ह भोजन पण जे शाळेतल्या मुलांना मिळत होतं ते मिळत नाहीये. त्याच्यानंतर काही ठिकाणी ICDSच्या मार्फत पण जे दिलं जात होतं तेही मिळत नाहीये किंवा काही कमी ठिकाणी मिळतंय, काही ठिकाणी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर पण विपरीत परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपण नेहमी आपल्याला असं ऐकू येतं, अरे कुपोषण झालंय, हा कुपोषित दिसतो हा मुलगा किंवा याला गंभीररित्या कुपोषण झालंय. त्यामुळे हा कुपोषण हा शब्द आपल्या कानावर सतत पडत असतो. तर हे कुपोषण म्हणजे नक्की काय? तर त्यासाठी आपण आधी बघूया की हे काय जे खाणं मी म्हंटल ज्याचा आरोग्याशी संबंध आहे अन्नाचा, तर त्या अन्नाची साधारणपणे का आपण खातो, आपण सगळेजण खातो खरं म्हणजे आपलं संबंध दिवसातली दिनचर्या या खाण्याभोवतीच असते. सकाळी उठल्यापासून आपण बघतो चला कोरा चहा, दूध घातलेला चहा काहीतरी आपण घेतो, थोड्या वेळाने काही शिळी भाकरी असेल, आणखीन काही असेल तर न्याहारी घेतो किंवा मग दुपारी जेवतो, त्याच्या आधी काम करतो किंवा नंतर काम करतो. बऱ्याच ठिकाणी आपण कुठे बारशाला जातो, कुठे लग्नाला जातो, त्यावेळी आपल्याला बराचसा रस असतो की तिथे खायला काय आहे. त्यामुळे खाण्याभोवती आपलं बरचसं फिरत असते दिनचर्या. आणि बऱ्याच जणांना विचारलं काय हो तुम्ही कशासाठी खाता, तर ते म्हणतात आम्ही तर जगण्यासाठी खातो, त्यामुळे आम्हाला खाण्यात खूप रस आहे. अर्थात मला आवडतात अशी माणसं, कारण बरेचदा ते काय खाण्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो आणि विचारत असतात की काय खायचंय खाण्यामध्ये आज काय आहे. तर हे जे आहे हे खाणं
याचा आपल्या जगण्याशी खूपच संबंध आहे. आणि आपण जसं म्हणतो की हवा, पाणी आणि त्यानंतर अन्न हे आपल्याला जगायला आवश्यकच आहे. ते नसेल तर आपण जगणारच नाही. मग ते तर आपल्याला खायचं आहे. मग जर चांगल्या पद्धतीने खाल्लं, चांगलं खाल्लं, चांगल्याचा अर्थ महागडं अन्न मुळीच नाही. चांगल्याचा अर्थ जे पौष्टिक आहे, स्वच्छ आहे आणि जे आपल्या भागात जे होतं ते अन्न आपण खातो आणि त्याचा आपल्याला शरीराला चांगला फायदा करून देणं आणि सगळ्या रोगांपासून दूर राहणं हे आपल्या निश्चितच हातात आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं कदाचित आजच्या या कार्यक्रमाची योजना केली आहे. मगाशी डॉक्टर सुभद्रा मॅडमनी जसं सांगितलं तसं ही आज आपण फक्त तोंडओळख काही विषयाशी करून घेणार आहोत. आणि जर नंतर आपल्याला वाटलं तर आपण आणखीन काही सत्र त्याच्यावर करणार आहोत की जिथे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात जास्त आणखी आम्ही त्याच्यावर माहिती देऊ. आमच्या या गटामध्ये आणखीनही काही पोषण तज्ञ आहेत, तीही मंडळी इकडे येतील आणि वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती आणि मार्गदर्शन करतील. तर हे आपण नक्कीच करणार आहोत. आता पुढे आणखी सरकण्याच्या ऐवजी आधी आपण बघूया की अन्नाची कार्य काय आहेत. तुम्हाला काय वाटतं की हे जे आपण आता यासाठी तुम्ही जो उत्तर देईल त्यांनी आपला व्हिडिओ उघडायला हरकत नाही की आपण हे जे अन्न खातो त्याचा शरीराला नक्की काय फायदा आहे किंवा त्यातनं आपल्याला काय मिळतं शरीराला, कोणी सांगू शकेल का? की आपण का खायचं अन्न? खातो तर आपण सगळे, हो की नाही? त्यामुळे त्या खाण्यामुळे काय आपल्याला होत असावं, काय फायदे होतात शरीराला, कोणी सांगू शकेल का? बोलायला हरकत नाही आता सगळ्यांना. काही हरकत नाही, चुकलं तरी चालेल, काही नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही का खाता अन्न, का खायचं, का जेवायचं, आपण का जेवतो? जगण्यासाठी. एक ते मी सांगितलं की जगण्यासाठी आपण जेवायचं. अजून काय आहे? काय काम होतं खाल्ल्याने, काय होऊ शकतं शरीरामध्ये? शरीराला ऊर्जा मिळते. काय ऊर्जा मिळते, ऊर्जा. हा, फारच छान सांगितलं. शरीराला ऊर्जा मिळते. आणि शरीराला ऊर्जा मिळते म्हणजे अगदी बरोबर. म्हणजे जसं आता एखादं पूर्वी माहितीये कोळशांच्या त्या गाड्या असायच्या इंजिन, त्यात ते कोळसा घालायचा किंवा आपण कारमध्ये आहे किंवा बसमध्ये आपण डिझेल किंवा पेट्रोल घालतो की नाही, तर ते जर नसेल तर ती बस बंद पडेल, गाडी बंद पडेल. त्यामुळे आपल्या शरीराचं तसंच आहे. अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. आता कधी कधी बघा नवरात्रीचे उपास करतात लोक, काय काय कडकडीत उपास करतात. आणि जर अशा वेळेला स्वदेश फाउंडेशननी तुम्हाला सांगितलं की चला बरं आता तुम्ही एक 3 तासावर एक गाव आहे तिथे आपण एक आपलं शिबिर ठेवलंय, तिथे तुम्ही या, दिवसभर आहे. आणि तुमचा जर उपास असेल तर तुम्ही म्हणाल नाही बाबा आम्हाला नाही यायचं, आम्हाला दमायला होईल, किंवा असं रोज तुम्ही गेलात ना एक दिवस तर निश्चितच तुम्हाला थकवा येऊ शकेल. त्यामुळे बरोबर आहे की आपल्या म्हणजे शरीराला ऊर्जा किंवा ताकद मिळण्यासाठी आपल्याला खाण्याचं महत्व आहे. खाण्याचं एक महत्वाचं कार्य आहे की ते ऊर्जा देणे आणि म्हणजे ताकद देणे हे मोठं आहे. आणखीन कोण काही सांगू शकेल का? फक्त ऊर्जा मिळून चालेल का? मग मी रोज साखर आणि गुळ खाऊ शकेन की त्यातनं मला ऊर्जा मिळेल? साखरेत आणि गुळातनं ऊर्जा मिळते मला भरपूर. ग्लुकोज डी पण घेऊ शकतो, तर ते चालेल का? अजून काय कार्य आहे का अन्नाचं? आणि कशासाठी खायचं? कोण सांगू शकेल का? तेवढंच काम आहे फक्त शक्ती मिळणं? बरं, हरकत नाही. तर आता ते तेवढंच आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला काय आहे की शक्ती मिळण्यासाठी पण आपण लहान मुलं विशेषतः ज्यावेळी आता तुम्ही समजा काल म्हणजे आज जन्मलेलं मूल आता बघितलं आणि तुम्हाला 1 वर्षाने आणखी 5 मुलं दाखवली आणि सांगितलं तुम्ही सांगा बरं 1 वर्षापूर्वी कुठलं मूल तुम्ही त्या स्वदेशची मीटिंग होती त्यावेळी पाहिलं होतं, तर तुम्ही सांगू शकाल का? तर नाही. कारण काय की की कुठलं मूल तुम्ही बघितलं होतं या 5 पैकी? कारण त्या मुलामध्ये खूप फरक पडलेला असतो. पण कदाचित मी आले परत 1 वर्षाने आणि आणखी 3-4 जण असतील आणि तुम्हाला कोणी विचारलं की बाबा काय यातल्या कोण या मॅडम तुमच्याकडे अर्धी मॅडम आल्या होत्या, तर कदाचित तुम्ही म्हणजे मी अशीच असेल राहीन ही खात्री आहे. म्हणजे असं वगैरे खूप फरक होणार नाही. तर तुम्ही ओळखू शकाल निश्चितच. कारण आता माझ्यामध्ये फारसा बदल होणार नाही. म्हणजे वयोनुसार काही वृद्धत्वाचे काही लक्षणं येऊ शकतात, पण बाकी तर आपण 1 वर्षात म्हणजे आपण ओळखू शकतो. याचं कारण काय की माझी वाढ झालेली आहे. पण मुलांच्या बाबतीत वाढ झपाट्याने होत असते आणि त्यासाठी फक्त गुळ साखर चालणार नाही, तर ते वाढ होणारे पदार्थ पण आवश्यक आहे. म्हणून शरीराची वाढ करणे किंवा आता आपण ज्यांची वाढ झालेली आहे तिथे पण आपलं शरीर जे आहे असंख्य पेशींचं बनलेलं आहे.
असे छोटे छोटे पेशी असतात. आणि त्या पेशी कशा असतात ना, आपलं साबण कसं असतं की साबण आपण लावतो आंघोळ करताना आणि हळूहळू ते साबण झिजून जातं, मग आपण काय करतो, दुसरं साबण आणतो. तसं ते आहे, पेशी ज्या आहेत त्या काम करतात, मग 3-4 महिन्यात त्या झिजून जातात, त्यांच्या जागी दुसऱ्या पेशी यायला लागतात. याला शरीराची झीज भरून काढणं म्हणतात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अन्नाची गरज आहे. म्हणजे आपण 2 कार्य आतापर्यंत पाहिली की शरीराला ऊर्जा देणे किंवा ताकद देणे, दुसरं शरीराची वाढ करून शरीराची झीज भरून काढणे. तिसरं पण एक महत्वाचं कार्य आहे की एवढंही चालणार नाही, म्हणजे मग मी त्यासाठी काय करीन, डाळी खाईन, अंड खाईन आणि गुळ शक्तीसाठी खाईन, पण तेवढं पुरेसं आहे का, तर नाही. तर बाकी काय होऊ शकतं, मगाशी जो मी उल्लेख केला की आपण आपल्याला प्रतिकार शक्ती, काही जणांना बघा वरचेवर आजारपण येतात, काही जण येत नाहीत, उलट जरी आली आजारपण येते ते लगेच टुणटुणीत होतात. हे का होतं, कारण प्रत्येकाची इम्युनिटी किंवा जी प्रतिकार शक्ती आहे ती वेगळी असते. आणि याचा संबंध म्हणजे 2-4 त्याच्यामध्ये आहे घटक की ज्यांचा संबंध इम्युनिटीशी आहे, प्रतिकार शक्तीशी, पण त्यात अन्नाचं पण महत्व, योगदान खूप मोठं आहे. आणि त्यामुळं जे अन्नातनं पण आपण ज्या प्रकारचं अन्न खाऊ त्यावर पण आपली जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती अवलंबून राहील. तर आता याच्या बेसिसवर म्हणजे ही 3 कामं आपण पाहिली. आणि तसंच काही थोड्या थोड्या घडामोडी शरीरात होत असतात, जसं पचन आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी जखम झाली तर रक्त गोठू शकतं. तर या पण काही काही छोटी छोटी कामं जी वेगळी पण तेवढीच महत्वाची आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला अन्नाची गरज लागते. म्हणजे आपल्या आहारामुळे आपल्याला शक्ती मिळते, शरीराची वाढ होऊन झीज भरून काढते आणि शरीराला संरक्षण मिळतं वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन्स किंवा आजारांपासून. तुम्हाला असं माहिती असेल की तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळी एखादी व्यक्ती आजारी पडते तर ती आणखीन अशक्त होते आणि तिच्या खरं म्हणजे गरजा अन्नाच्या वाढतात, की त्या व्यक्तीने आपण कधी कधी काय करतो, उलट कमीच करून टाकतो. अरे तिला ताप आलाय, त्याला ताप आलाय, मग कशाला खायला द्यायचं, किंवा त्याला जुलाब होतोय मग त्याला काहीच खायला देऊ नका, फक्त पाणी द्या. तर हे जे आहे त्याच्यामध्ये आपण आहार बदलायचा असतो, थोडासा त्याच्यात बदल करायचा असतो, पण आहार देणं थांबवायचं नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक दुष्ट चक्र नाहीतर सुरू होतं. कशा प्रकारचं, की म्हणजे एखादी व्यक्ती समजा मुळातच कुपोषित आहे, म्हणजे ज्याचं खाणं बरोबर नाहीये, परत आपण कुपोषणाबद्दल बोलणार आहोत, तर खाणं बरोबर नाहीये आणि त्यात काही संक्रमण किंवा काही आजार झाले तर ती व्यक्ती आणखीन अशक्त होते, खाण्याच्या गरजा वाढतात, त्या नाही भरल्या गेल्या तर पुन्हा ती व्यक्ती अजून अशक्त होते. हे दुष्ट चक्र चालत राहतं आणि त्यासाठी योग्य वेळी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे संक्रमण किंवा आजार होतात ते आजार टाळण्यासाठी आपल्याला वेळीच आपण दखल घ्यायची आहे. आणि केवळ आहार चांगला पाहिजे नाही, आणि काय आहार, चांगला आहार म्हणजे काय ते तुम्हाला नेहा मॅडम नंतर सविस्तर सांगणार आहेत. पण चांगल्या आहाराबरोबर स्वच्छता पण आपल्याला पाळायची आहे. कारण स्वच्छता, जरी एखाद्याने चांगलं काही खाल्लं आणि चांगली तब्येत असेल, पण एखादं काहीतरी असं दूषित झालेलं अन्न आहे ज्याच्यावर माशा बसल्या आहेत, आणि विशेषतः लहान मुलांनी की त्यांची अजून तेवढी प्रतिकार शक्ती तयार झालेली नाहीये आणि त्यांनी खाल्लं तर त्यांना जुलाब होऊन त्याच्यामध्ये मृत्युमुखी पण मुलं पडू शकतात. आणि हे आपल्याला बरेचदा लक्षात येतं. आणि त्यामुळे काय आहे की हे जर योग्य आहार नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि मग योग्य आहाराअभावी ज्यावेळी शरीर बरोबर राहत नाही, तंदुरुस्त राहत नाही, तर त्याला आपण कुपोषण हा शब्द देतो. कुपोषणचा अर्थ काय, कुपोषण म्हणजे चुकीचं खाणं. आता चुकीचं खाणं म्हणजे कमी खाणंच असं नाही. चुकीचं खाणं म्हणजे कमी खाणं पण होऊ शकतं की ज्याच्यामुळे बऱ्याच या अन्न घटकांच्या कमतरता होऊ शकतात, किंवा जास्त खाण्याने पण त्रास होऊ शकतो. म्हणजे समजा मी भाज्या खाल्ल्या नाही, फळं खाल्लं नाही, पण मी फक्त त्या नूडल खाल्ल्या, कुरकुरे खाल्ल्या, बिस्किटं खाल्ली, तर याच्यामुळे काय होऊ शकतं की कधी कधी हे पदार्थच जास्त खाल्ले जातात, किंवा फक्त भात, त्याच्यावर पुन्हा तूप घाला, साखर घाला, गुळ घाला, तो दिवसातनं 4-5 वेळा खा. त्याच्यामुळे लठ्ठपणा सुद्धा आपल्याला दिसू शकतो. आणि हल्ली आपल्याला दोन्ही प्रकारची कुपोषण दिसतात. कधी कधी काय होतं की अगदी कमी वजन होतात, म्हणजे ज्याला गंभीर प्रकारचं कुपोषण किंवा सॅम मॅमची जी मुलं आहेत, आणि मग त्यांना काहीतरी योजनेतर्फे काहीतरी आहार दिला जातो, आणि त्या आहाराचा परिणाम आम्ही पाहिलेला आहे काही ठिकाणी असा झाला की ती मुलं आधी खूप अशक्त होती आणि नंतर ती ओबीस किंवा एकदम लठ्ठ झाली. तर हे दोन्ही प्रकार वाईट. त्यामुळं आपल्या वयानुसार आपलं वजन असणं आणि उंची असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे कुपोषण म्हणजे काय,
तर चुकीच्या आहाराने होणारा चुकीचा आहार आणि ज्याचा शरीरावर परिणाम होतो. परिणाम कशा प्रकारचा होऊ शकतो, म्हणजे आता विशेषतः जर आपण कमी आहार ज्यावेळी होतो तर त्याला अंडर न्यूट्रिशन म्हणतात, की त्याच्यामुळे काय होऊ शकतं, की त्या मुलाचं वजन जेवढं पाहिजे त्याच्या वयाला ते होत नाही. त्याच्यानंतर उंची जेवढी व्हायला पाहिजे, तर लहानपणापासून त्याचा आहार जर कमी असेल, चुकीचा असेल तर किंवा कमी पडतो, विशेषतः कमी पडतो आणि त्यामुळे उंची पण जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. आणि अशामुळे काय होतं, की ती मुलं ही जे कुपोषित, आता कधी कधी तुम्ही बघितलं असेल की आपण ICDS मध्ये ते ग्रोथ चार्ट ठेवतो, तिथं वजन आणि उंची घेतली जाते आणि त्याप्रमाणे आपण तो ग्रोथ चार्ट वर लिहित असतो, प्लॉट करत असतो आणि मग सांगण्यात येतं अरे तुमचा मूल अत्यंत कुपोषित आहे आणि त्यासाठी मग तुम्ही ICDS हे काय डबल फूड आहे, आणखी कुठल्या पावडरी आहेत, कुठल्या पेस्ट आहेत या दिल्या जातात. कधी कधी घरी नेलं जातं, पण त्याचं काही बनवून दिलं जातं आणि मग हळूहळू मुलाचं वजन वर यायला लागतं. तर हे कुपोषणचं काय होतं, लक्षणं कशी आपल्याला कळतात, एक म्हणजे वजन कमी भराभर, विशेषतः मी 0 ते 6 वर्षातल्या मुलांबद्दल जास्त करून सांगते. कारण काय आहे की म्हणजे सगळीकडेच कुपोषण आहे. आपल्या देशामध्ये 14% कुपोषण संबंध सगळ्या लोकसंख्येच्या 14% कुपोषित. इथे कुपोषित म्हणजे मी जास्त पोषण या दृष्टीने नाही वापरत आहे, कमी पोषण या दृष्टीने, कमी आहार ज्यावेळी पडतो तर 14% आहेत आणि त्या 14% जवळजवळ 35% म्हणजे 100त 35 अशी आहेत, त्यातली मुलं आहेत, 5 वर्षाखालची मुलं आहेत. आणि काय आहे की बरीच मुलं यांचं वजन जेवढं पाहिजे आपल्या वयाला, तर जवळजवळ 1/3 मुलांचं वजन तेवढंही नसतं जेवढं पाहिजे त्यांच्या वयाला. उंची सुद्धा जवळजवळ 35% मुलांची उंची त्यांच्या वयाला पाहिजे तेवढी नसते. त्याच्यानंतर त्यांच्या उंचीप्रमाणे वजन सुद्धा खूप कमी असतं आणि ह्यामुळे काय होतं की पुढे त्याचे परिणाम होऊ शकतात की शारीरिक वाढ खुंटते. केवळ शरीरावर परिणाम होतो असं नाही, तर मानसिक वाढ पण. कारण काय, जसं तुमचं शरीर असेल, आपण म्हणतो ना की शरीर तंदुरुस्त असेल तर आतलं मन पण तंदुरुस्त असतं, तर मनावरही परिणाम होतो, बौद्धिक विकास. आणि ही जी मुलं आहेत त्यांना बरेचदा काय होतं, मग शाळेमध्ये कोणी बुद्धू म्हणून चिडवतात, त्यांचं लक्ष लागत नाही, काही डोक्यात शिरत नाही त्याच्यानंतर त्यांना वरचेवर झोप येते किंवा काही करायला सुस्ती येते, आळस येतो, काही करावंसं वाटत नाही. ही म्हणजे सुरुवातीची लक्षणं आहेत. नंतर अर्थातच त्यांचं वजन कमी होतं, अंगावर सूज येते आणि इतर अनेक जी कुपोषणाची लक्षणं आहेत तर ती दिसू लागतात आणि मग त्यामुळे आपल्याला ताबडतोब उपाययोजना करायला लागते, कारण प्रतिकार शक्ती ही कमी होते. त्यामुळे यासाठी काय आहे की योग्य वेळी त्यांना योग्य आहार मिळणं आणि विशेषतः आपल्या आयुष्यातली सगळ्यांच्यात पहिले 1000 दिवस फार महत्वाचे आहेत. आता पहिले 1000 म्हणजे कुठले दिवस, तर ज्यावेळी मूल आईच्या पोटात असतं ते साधारणपणे 9 महिने 9 दिवस, 270-80 दिवस जे काय आहेत ते, आणि पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष 365 दिवस असे. तर हे सगळे मिळून पहिले 1000 दिवस जे आहे, ह्या 1000 दिवसातली काळजी तर घेणं अत्यंत आवश्यक आहे, कायमच घ्यायची आहे. पण या वेळेला जर आपलं दुर्लक्ष झालं किंवा जर मातेनी नीट खाल्लं नाही, आणि यासाठी 4 गोष्टी करायच्या. एक म्हणजे मूल ज्यावेळी पोटात असतं त्यावेळी मातेने व्यवस्थित गर्भारपणी व्यवस्थित आहार घ्यायचा आहे, आपल्या अंगणवाडी वर्करच्या सल्ल्यानुसार किंवा ANMच्या सल्ल्यानुसार किंवा इतर कोणी आहाराबाबत ज्यांची माहिती आहे त्यांच्या सल्ल्यानुसार तो आहार तिने व्यवस्थित घ्यायचा आहे. त्यावेळी घाबरायचं नाही की मूल मोठं होईल आणि मला मग बाळंतपणाला त्रास होईल, असे विचार करणंही बरोबर नाही. कारण ते एकदा जर मूल पोटातच असताना ते त्याला मिळालं नाही पुरेसं, की ते जन्मतःच त्याचं वजन कमी असू शकेल आणि पुढील दिवस त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना किंवा वेगवेगळ्या संक्रमणांना पण तोंड द्यायला लागेल. त्यामुळे एकतर मूल पोटात असताना गर्भार स्त्रीकडे नीट लक्ष द्यायचंय आहाराकडे. त्याच्यानंतर बाळंतीण झाल्यानंतर पहिलं जे दूध, घट्ट दूध असतं ज्याला आपण चीक म्हणतो, तर तो चीक अवश्य त्या बाळाला मिळालाच पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीने नंतर स्तनपान हे सुरू ठेवायचे आणि ते 6 महिन्याच्या पुढेही, पण पहिले 6 महिने केवळ स्तनपान आणि पुढे ते 2 वर्षापर्यंत चालू ठेवायचंय. नंतर स्तनपानाच्या जोडीने 6 महिन्यानंतर हळूहळू आपल्याला घट्टसर आहार त्यांना द्यायचा आहे, कारण स्तनपान फक्त पुरत नाही. आणि त्यामुळे काय आहे की या अशा गोष्टी वेळीच त्याबद्दल जे मार्गदर्शन होतं, आणि मी खरंच स्वदेश फाउंडेशनचं कामही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांनी जे ते तळमळतेनी अशा प्रकारच्या
म्हणजे ते कार्यक्रम करतायत त्यातनं त्यांचा एकच हेतू साध्य होतो की, आणि जो तुमच्या पुढे येतो की आपल्याला कसं पाहिजे की म्हणजे सही पोषण देश का रोशन अशा टाईपचं, म्हणजे चांगलं पोषण केल्यामुळे नक्कीच आपल्या प्रत्येक मूल जे तर पुढे येऊन मोठं चांगलं आरोग्यदायी असं अडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्ती झाली की ती व्यक्ती कामही चांगलं करू शकते, त्याची क्षमता चांगली असते आणि ती पुढे तर पैसाही चांगला मिळवू शकते, शेतीत काम करून म्हणा किंवा इतर काही नोकरी करून. आणि देशाचाच एकंदरीत विकास ज्यावेळी आपल्याकडे असे सशक्त जी पिढी आपली तयार होते आणि आपल्याकडे बरेच तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, तर यांनी वेळीच आपण यांच्या बाबत म्हणजे आहाराची त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी नाहीतर काय होतं माहितीये, खूप उशीर झाला तर बऱ्याच गोष्टी इतक्या बिघडतात, विशेषतः मेंदूची वाढ होत असते पहिल्या 5 वर्षामध्ये आणि गरोदरपणी बाळ पोटात असताना, आणि त्यावेळी जर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर पूर्ण ती मेंदूची वाढ खुंटते आणि ती व्यक्ती काहीच प्रगतीही करू शकत नाही पुढे. आणि त्यामुळे वेळीच आपण जागं होऊन आणि प्रतिज्ञा खरं म्हणजे घ्यायला पाहिजे की आम्ही आपल्या खाण्याकडे चांगलं लक्ष देऊ. तर शेवटी मला एक सांगावं असं वाटतं, तुम्ही कदाचित थॉमस एडिसन हे नाव ऐकलं असेल, ते एक नामांकित शास्त्रज्ञ होते अमेरिकेतले. त्यांनी बरेच शोध लावले आणि तर त्यांनी जवळजवळ 120 वर्षापूर्वी सांगितलं होतं की भविष्यातला डॉक्टर हा औषधापेक्षाही त्यांच्या पेशंटला खाण्याकडे लक्ष द्यायला सांगेल आणि खाण्यानेच बरेच रोग म्हणजे तो प्रिव्हेंट करेल, त्याच्यावर बंद लागेल किंवा तो त्यातनं त्यांना बरे करेल. त्यामुळे हे खाण्याचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. फक्त काय असतं, आपल्याकडे माहिती येते, आपण ती माहिती तुम्हाला वेगवेगळ्या मार्फत मिळते ती माहिती, पण त्या माहितीचा उपयोग करून घेणं शेवटी आपल्याच हातात आहे. कारण जसं आपण म्हणतो ना की एखाद्या घोड्याला तहान लागली तर आपण त्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो किंवा गाईला म्हशीला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी ठेवू शकतो. पुढे पाणी प्यायचं की नाही ते शेवटी त्या प्राणी सगळ्यांनीच ठरवायचंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हेच ठरवूया की आपण कसं आपली तब्येत कशी चांगली करायची आहे आणि विशेषतः महिलांनी पण करायचंय, कारण आपल्याकडे रक्तात म्हणजे पंडुरोग ज्याला म्हणतात अॅनिमिया, यामुळे पण लहान मुलं सुद्धा जवळजवळ 1/3 जास्त जवळजवळ 50% लहान मुलं आणि गरोदर माता आणि शिवाय गरोदर नसलेल्या माता ही 50% महिलांना या अॅनिमियामुळे, कारण तो एक कुपोषणाचाच प्रकार I think her network is a problem. आय थिंक मॅडम का नेटवर्क Suddenly, I think there is some. हो ना, वीणा मॅडमनी खूप सुंदर असं विश्लेषण केलंय खरं तर. म्हणजे त्याने आपलं सगळ्यात आधी जी सुरुवात केली ती आपली संस्कृती वदनी कवळ घेता, म्हणजे उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म म्हटले. पण हे यज्ञकर्म नुसतंच नको आहे असं ते म्हणतायत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची कार्य त्यांनी खूप सुंदर समजून सांगितली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता पाळणं खूप महत्वाचं आहे आणि 1000 डेज जे आपल्याला खूप महत्वाचे असतात प्री आणि पोस्ट याच्यामधले, ते त्यांनी खूप सुंदररित्या सांगितलं. सॅम मॅम मुलांबद्दल सांगितलं. तर आता आपण डॉक्टर नेहा जोशी मॅडमकडे आपण आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सेशनला सुरुवात करावी. कदाचित मॅडमकडे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय पण डिस्कनेक्ट झालेत त्या. मे बी आई थिंक नहीं, मुझे लग रहा है कि वो फिर से ज्वाइन करने के लिए कोशिश करेगी. 1 मिनट हम रुकेंगे. ओके, विल वेट फॉर अ मिनिट. 1 मिनिट थांबूया, त्या जॉईन होतात का बघूया, नाही तर मग मी पुढे चालू करते. ओके, ठीक आहे, शुअर. तोपर्यंत ज्यांना काही प्रश्न असतील ते विचारू शकतात. सही बात. म्हणजे आपण मॅडम जेव्हा जॉईन होतील तेव्हा त्यांना परत आपण विचारू. ज्यांना काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारा मोकळेपणाने. सॉरी ते माझं काहीतरी मला वाटतं नेट प्रॉब्लेम झाला, पण माझं झालेलंच होतं. त्यामुळे माझं सगळं बोलून झालं. नो प्रॉब्लेम वीणा, यू कंटिन्यू, नॉट टेन्शन. तर हेच मला फक्त शेवटचं सांगायचं होतं की आपलं आरोग्य हे आपल्या हातातच आहे आणि त्यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध आहोत आणि आपल्याला
शपथ घ्यायची आहे की मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सगळ्यांकडे लक्ष देईन आणि या कुटुंबामध्ये फक्त महिलेनेच पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाही, तर घरातले जे सगळे आहेत पुरुष मंडळी यांचं सहकार्य पण तेवढंच मोलाचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन, त्यामुळे स्वदेश फाउंडेशनला माझी अशी विनंती आहे की तुम्ही नंतर काही त्यातल्या घरातल्या पुरुष मंडळींसाठी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम करावे, कारण त्यांच्यातही जागृती ही अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांचं सहकार्य त्याशिवाय ती घरातली व्यक्ती एकटी बाई काही करू शकणार नाही, तर हे सहकार्य त्यांचंही आवश्यक आहे. त्यामुळे नक्की मॅम, नक्की आपण सूचनेचा विचार करू. येस, थँक्यू, धन्यवाद. सॉरी मध्येच हे झालं, पण हरकत नाही, आपण नंतर प्रश्न उत्तर काही असली तर घेऊया. थँक्यू वीणा मॅडम. फक्त डॉक्टर नेहा जोशींना जर इंट्रोड्यूस केलेत तर बरं. सॉरी सॉरी मी इंट्रोड्यूस तुम्हाला त्रास देतो. बरोबर, मी त्या प्लीज लक्षात होतं पण ते ह्याच्यात तर आता आपल्याकडे जसं दुसऱ्या ज्या माझी मैत्रीण आणि अगदी तरुण मैत्रीण आहे आणि त्या डॉक्टर नेहा जोशी आहेत. डॉक्टर नेहा जोशी यांनी MSc आणि PhD हे दोन्ही न्यूट्रिशन या विषयामध्ये केलेलं आहे आणि त्यांचं विशेष म्हणजे पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, म्हणजे अगदी समाजासाठी जे कम्युनिटीमध्ये जे काम करायचं आहे त्यावर त्याच्यात स्पेशलायझेशन आहे. शिवाय त्या रिसर्च मध्ये पण त्यांचं खूपच तज्ञ आहेत आणि त्यांचे भरपूर वर्कशॉप्स असे रिसर्चच्या वरही चालतात. आणि नेहा मॅडमनी पण भरपूर अशा प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांबरोबर, म्हणजे खरं मी विसरले त्या संस्थांची नावं, पण अनेक संस्थांबरोबर नेहा मॅडमना म्हणजे त्या कन्सल्टंट म्हणून असतात, तिथे जाऊन सेशन्स घेतात आणि अतिशय म्हणजे आणि छान सोप्या सरळ भाषेत सांगणं कुठलीही, आणि खूप उदाहरणं देऊन त्या आता सांगतीलच तुम्हाला. तर अशा नेहा आहेत. नेहा, प्लीज आणखीन पण काही ऍड कर तुझं, कारण तू बऱ्याच काम करतेस. नाही, तुम्ही खूपच चांगली माझी इंट्रोडक्शन करून दिलं. थँक्यू सो मच मॅम फॉर धन्यवाद तुमचं की तुम्ही इतकी चांगली माझी इंट्रोडक्शन करून दिलीत. आणि आता मी चालू करू ना पुढे? हो, येस. ओके. तर जसं वीणा मॅडम म्हणाल्या, वीणा मॅडमनी आपल्याला सांगितलं की कुपोषण म्हणजे काय किंवा आहाराचं काय महत्व आहे. आणि काही प्रश्न आहे का? किंवा आपला आहार हा चांगला असावा, संतुलित असावा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि विशेषतः पहिले 1000 डेज म्हणजे पहिले 1000 दिवस ह्याच्याबद्दलची आपल्याला त्यांनी काही प्रमाणात माहिती दिली. तर आता मी म्हणेन आपण एक साधं सोपं उदाहरण पहिलं लक्षात घेऊया की जसं आपण झाडं लावतो, बीज लावतो, आपण त्याला खत पाणी देतो व्यवस्थित, त्याला सूर्य देतो आणि हे सगळं दिल्यामुळे त्याला आपल्याला थोड्या दिवसांनी टपोरी फुलं, फळं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. अगदी तसंच काही आपल्या लहान मुलांचं आहे. आपल्या लहान मुलांना आपण जसं वाढवू, त्यांना जशा प्रकारचा आहार देऊ, त्यांची जशा प्रकारे सुरक्षित ठेवू त्यांना, त्याप्रमाणे त्यांची पुढे वाढ होणार आहे व ते सुदृढ व्हायला आणि निरोगी राहायला ह्याच्या मदत होणार आहे. आता जसं वीणा मॅम म्हणाल्या की आपल्याला म्हणजे आहार का महत्वाचा आहे, तर आपल्याला त्या आजारपणापर्यंत पोचायचंच नाहीये. आपल्याला त्याच्या आधीच आपल्या स्वतःची काळजी घ्यायची व चांगला संतुलित आहार घेऊन आपल्याला आपली तब्येत चांगली ठेवायची, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन काही आजार, काही त्रास हे इथपर्यंत आपल्याला पोचायचंच नाहीये. त्याच्या आधीच आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपल्याला त्याच्यावर उपाय करायचे आहेत. तर आता आपण संतुलित आहार ह्याविषयी थोडंसं बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये विशेष करून 0 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी काय कशा प्रकारचा तुम्ही आहार ठेवू शकता ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तुम्हाला काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा जसं ते म्हणाले तसं चॅट बॉक्स मध्ये घातले तरी आम्ही नंतर त्याची उत्तरं देऊ. एक प्रश्न आलेला आहे ऑलरेडी. लहान मुलांना शुगर सारखे आजार होतात तर तुम्ही काय सांगाल? पण आपण ह्या प्रश्न उत्तर नंतरच घेऊया ना, असं मला वाटतं. आता आपण प्लीज. हो, चालेल. आपण एक थोड्याशा वेळात संतुलित आहार म्हणजे काय हे जाणून घेऊया आणि मग लगेच आपण प्रश्न उत्तरांकडे वळू शकतो. शर्मिला झांजे, आम्ही समजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपल्याला जास्ती प्रश्न उत्तर घेता येतील. शर्मिला ताई, आपण तुमचा प्रश्न घेणार आहोत. फक्त आधी मॅडमचं सेशन होऊ दे, मग आपण तो प्रश्न घेऊ. आता संतुलित आहार म्हणजे नक्की काय? तर रोजच्या अन्नपदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्वाचा समावेश करणाऱ्या आहाराला आपण संतुलित आहार असे म्हणतो.
आता हा संतुलित आहार का गरजेचा आहे, तर ते आपल्या शरीर स्वास्थ्य ठेवतं व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी मदत करतं. आता हा आहार जर का आपण बघितलं तर आपल्या शरीराची क्षमता व आवडीनिवडी लक्षात घेता हा आपण आपल्यासाठी आहार ठरवला पाहिजे. आता एक सोपं उदाहरण, संतुलित आहार तुम्ही कसा ठेवावा, तर त्याचं सोपं उदाहरण, तर प्रत्येक आठवड्यात विविध रंगांचे नैसर्गिक पदार्थ जर का आपण आपल्या जेवणात त्याचा वापर केला तर आपला आहार आपोआप संतुलित होऊ शकतो. तर हे फार महत्वाचं आहे की आपल्याला विविध रंगांचे नैसर्गिक पदार्थ सेवन करणं अतिशय आवश्यक आहे. तर सगळे रंग जर का आम्ही नेहमी इंद्रधनुष्या प्रमाणे आम्ही नेहमी सांगतो की जर का इंद्रधनुष्यात जसे 7 रंग असतात तसे सगळे रंग जर का आपल्या जेवणात आले तर त्याचा नक्कीच आपल्याला संतुलित आहार करण्यामध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आता आहार म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आहार हा वयाप्रमाणे बदलत जातो. जसं लहान मुलांची आहाराची आवश्यकता, हेच गर्भवती मातेची, मोठ्या माणसांची, वृद्ध माणसांची हे बदलत जाते. दर आपल्या वयोगटाप्रमाणे आपली आहाराची आवश्यकता आपल्याला बदलत जाते. आता आईला मुलांच्या पोषक तत्वांबाबत योग्य माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर मुले, जसं मीना मॅडम म्हणाल्या, कुपोषित होतात. आता आहारात वयाप्रमाणे प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे, क्षार ह्यांची गरज असते आणि म्हणूनच आपल्याला आहारामध्ये जसं आपण म्हटलं सगळ्या प्रकारचं अन्नधान्य आपल्याला ठेवायचं आहे. जसं की दूध, कडधान्य, फळे, भाज्या, अंडी यांचा आपल्याला योग्य प्रमाणे समावेश करणे आवश्यक आहे. आता हे सगळं आपण केलं तर आपण काय करू शकतो, तर मुलांना सुदृढ व त्यांची मानसिक स्वास्थ्य पण आपण त्यांचं राखू शकतो. आता विशेषतः पहिली 6 वर्षे ही मुलांसाठी अतिशय हे असतात आणि त्यांची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. जर का ह्या 6 वर्षात आपण या मुलांची बरोबर काळजी घेतली तर त्यांचं पुढचं अख्खं आयुष्य आपण छान ठेवू शकतो व त्यांचं पुढचं अख्खं आयुष्य आपण स्वस्थ हे करू शकतो. आता जसं आपण म्हटलं आधी आपण पहिल्या 1000 दिवसांबद्दल बोलू, तसं वीणा मॅडम म्हणाल्या की पहिले 6 महिने आपल्याला, जन्मापासून 6 महिने आपल्याला स्तनपान सोडलं तर दुसरं काही वरचं अन्न द्यायची गरज नसते. आपल्याला आईचं दूधच आणि हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं तसं पहिल्या तासात आपल्याला चिकाचं दूध मिळतं, जे घट्ट दूध असतं, जे नॉर्मली फेकून दिलं जातं. आपण बघितलं जातं की लोक ते घट्ट दूध आहे, बरोबर नाही, आपल्याला म्हणजे ते मुलांना काही त्रास होईल असं लोकांना वाटत राहतं आणि ते फेकून दिलं जातं. तर असं न करता त्याचं ते मुलांना देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर पहिले 6 महिने वरचं काही न देता फक्त आईचं दूध देणं मुलांसाठी अतिशय म्हणजे अतिशय आवश्यक आहे. आता 6 महिन्यानंतर हळूहळू आपण आपल्या बालकाला वरच्या अन्नाची सवय केली पाहिजे. आता हे पण इथे पण एक मला पॉइंट नमूद करावासा वाटतो की असं बघितलं जातं की मूल आईचं दूध घेतात तर थोडं म्हणजे वरचं खाणं अजून लांबवलं जातं. तर असं पण करू नये. 6 महिन्यापर्यंत तुम्ही आईचं दूध द्या व 6 महिने झाले की हळूहळू तुम्हाला वरचं दूध वरचं अन्न चालू करायचं आहे. आता ह्याच्याबरोबर आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की वरचं अन्न आपण मुलांना चालू केलं की स्तनपान सोडायचं नाहीये. आईचं दूध हे 2 वर्षापर्यंत तेवढंच आवश्यक आहे. तर त्याच्या बरोबरही आपल्याला वरचं अन्न द्यायचं आहे. आता आपण आपल्या जेवणात बघितलं तर आपण काय काय आपल्या जेवणात काय काय असतं, तर आपण भाकरी, पोळी, भात, वरण, भाजी अशा प्रकारचं आपण आपल्या ताटात आपल्याला बघायला मिळतं. तर आता आपल्याला महत्वाचं काय आहे की नुसतं एका प्रकारचं धान्य खाणं आपल्यासाठी चांगलं नाहीये. तर आपल्याला विविध प्रकारची धान्य, रोज वेगवेगळी धान्य खाणं अतिशय आवश्यक आहे. जसं आता धान्य आपण डाळींबरोबर, आता धान्य आणि डाळी याच्यामधनं जास्तीत जास्त काय मिळू शकतं, तो जसं मॅडम म्हणाल्या की ऊर्जा, आपल्याला खाण्यातनं ऊर्जा मिळते, तर तसं ऊर्जा मिळते आणि त्याच्याबरोबर चांगल्या प्रकारची प्रथिने सुद्धा मिळतात. आता ही जर का आपण धान्य आणि डाळ एकत्र खाल्ली तर ह्याच्यातल्या प्रथिनांची जी गुणवत्ता असते ती आपण
वाढवू शकतो आणि आपल्याला लहान मुलांच्या वाढीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. तर कोणतंही धान्य नुसतं न खाता ते कोणत्या डाळी, जसं वरण भात खाल्ला किंवा भाकरी बरोबर थोडं पिठलं घेतलं त्याच्याबरोबर, तर असं जे आपण एकत्र करून जर का हे केलं तर त्यातली प्रथिनांची हे गुणवत्ता आपल्याला वाढवता येऊ शकते. आता मी विचारलं कडधान्य खातात का, तर सगळे म्हणतील हो हो आम्ही सगळे कडधान्य खातो. पण आपल्याला आता कडधान्यांमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की नुसती कडधान्य शिजवून खाण्याच्या ऐवजी जर का आपण त्याला पाण्यात ठेवून जर का भिजवले आणि जर का त्याला मोड आणले आणि जर का मोड आणलेली कडधान्य आपण खाल्ली तर त्याच्यातली पोषक तत्वे खूप वाढलेली असतात. त्यामुळे नुसती कडधान्य खाण्याच्या ऐवजी आपण जर का मोड आणलेली कडधान्य खाल्ली तर नक्कीच आपल्या शरीराला व स्पेसिफिकली लहान मुलांच्या वाढीसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आता लहान मुलांसाठी चांगल्या प्रकारची प्रथिनं कुठून मिळू शकतात, तर दूध, अंड आणि वेगवेगळ्या डाळी ह्यांचा जर का योग्य प्रमाणात आपण सेवन केलं तर आपल्याला खूप त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो व वाढीसाठी त्याचा अतिशय चांगला हे दिसू शकतो. आता आपण म्हणतो की म्हणजे आपल्या आहारात ह्या सगळ्याबरोबर पालेभाज्या पण अतिशय आवश्यक आहेत. आता जसं कोणतीही पालेभाजी जी तुमच्या अंगणात असेल, जसं शेवगाचा पाला असेल किंवा कोणताही जो पालेभाजी आपल्याला मिळू शकते ती पालेभाजी आपण आपल्या अन्नात हे करणं आवश्यक आहे. अगदी तो शेवगाचा पाला जरी म्हटला तरी त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह, जीवनसत्व क हे सगळं मिळू शकतं, जेणेकरून आपल्या अंगातली शक्ती अजून वाढू शकते, आपल्या अंगातलं रक्त अजून वाढू शकतं. आणि त्यामुळे हे पालेभाज्या खाणं अतिशय, जी तुम्हाला मुद्दामून तुम्हाला खरेदी करून आणायचीच नाही, जी तुमच्या अंगणात अवेलेबल, जी तुमच्या अंगणात आहे तीच तुम्हाला पालेभाजी ह्याच्यामध्ये घ्यायची. आता आपण पालेभाज्या कशा विविध प्रकारे वापरू शकतो, तर आपण आपली साधी थालीपीठं करतो, तर कांदा घालतो आपण थालीपीठ करताना, तर त्याच्याबरोबर कधी एखादा शेवगाचा पाला घातला किंवा अगदी थालीपीठ सोडून द्या, नुसती आपण भाकरी पण जेव्हा थापतो घरी, तेव्हा जर का आपल्याकडे एखादा पाला, शेवगाचा पाला म्हणा, मुळ्याचा पाला म्हणा, जो काही आपल्या अंगणात आपल्याकडे आहे तो जर का त्याचे आपण चिरून त्याच्यामध्ये घातला पीठ मळतानाच आणि जर का त्याच्या भाकऱ्या बनवल्या तर नक्कीच तुमचं हे जास्त हे होऊ शकतो. किंवा तुम्ही जेव्हा भाकरी पिठलं करता तर पिठल्यामध्ये जर का थोडासा पाला तुम्ही घातला कोणता, तर त्यांनी तुम्ही तुमचे पिठल्याचं हे जास्त जीवनसत्व, पोषक तत्व त्याच्यामधली वाढवू शकता. तर असे सोपे काही जे हे आहेत तर तुम्ही रोजच्या जीवनात जर का असे बदल करू शकलात तर नक्कीच तुमच्या आहाराची हे गुणवत्ता वाढेल व तुम्हाला रोगापासून दूर ठेवण्याकरता ते नक्कीच मदत करेल. आता त्याच्यानंतर आहेत फळं. आता आपण बघतो मुद्दामून वेगळी फळं खायची आवश्यकता नाही. अगदी आपल्याला जे रोज दिसतं, केळी आहेत, चिकू आहेत किंवा आता मोसमी काही फळं असतात, जसं की आंबा असतो जो आपल्याला मिळू शकतो, अशी जरी तुम्ही फळं आपल्या ह्याच्यामध्ये रोजच्या अन्नात आपण जर का त्याचा समावेश केला तर नक्कीच भरपूर पोषण तत्वे त्याच्यातनं आपल्याला मिळू शकतात. आता लहान मुलांसाठी मला एक महत्वाचं सांगायचं आहे की त्यांना न्याहारी, सकाळची न्याहारी ही अतिशय आवश्यक आहे. म्हणजे हे कोणत्याही वयोगटासाठी महत्वाचं आहे, पण खास करून लहान मुलांसाठी आपण बघितलं तर सकाळची न्याहारी अतिशय आवश्यक आहे. कारण आपण रात्री जेवतो आणि त्याच्यानंतर अख्खी रात्र आपण उपाशी असतो आणि त्यामुळे सकाळची न्याहारी आणि ती व्यवस्थित सगळ्या प्रकारची जी त्याच्यामध्ये अन्न घटक असलेली अशी न्याहारी आपल्याला सकाळची घेणं आवश्यक आहे. आता जसं आपण पुढचे आम्ही सेशन्स घेऊ त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जास्त माहिती देऊच की तुमची सकाळची न्याहारी कशी असली पाहिजे, तुमचं जेवण अजून तुम्ही चांगल्या ह्यानी कसं हे बनवू शकता किंवा तुम्ही शिजवताना काय काय काळजी घेऊ शकता, चिरताना काय काय काळजी घेऊ शकता, हे आम्ही पुढील आमच्या सेशन्स मध्ये सांगूच तुम्हाला की कशा प्रकारचं आपण छोटे छोटे बदल असतात जे केल्यामुळे आपण आपल्या अन्नाची गुणवत्ता वाढवू शकतो व अन्नातून मिळणारे घटक आपल्याला जास्त चांगल्या प्रमाणे आपल्या शरीराला मिळू शकतात. तर हे आपण पुढील आपल्या सेशन्स मध्ये बघणारच आहोत.
आणि याचबरोबरीने अजून एक मुद्दा मला नमूद करायचा आहे की जसं आपण अन्नाची काळजी घेतो तसं आपण पाण्याची स्वच्छता राखणं व पाणी चांगल्या प्रकारचं पाणी म्हणजे पाणी उकळून घेणे व ते स्वच्छ पाणी पिणे ही अतिशय आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे आपण रोगांना लांब ठेवू शकतो व आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी त्याची मदत होते. तर जसं आपण हे म्हणतो तसं पाणीही आपण चांगलं सेवन करणं आवश्यक आहे. आता लहान मुलांचा जर का विचार केला तर आपल्याला बाहेर आपण पडलो की गल्लोगल्ली आजकाल आपल्याला दुकानं दिसतात, ती छोटी छोटी पॅकेट्स दिसतात, त्याच्यात वेफर भरलेले असतात, कधी काही चॉकलेट असतात, कॅन्डी असतात. तर आता होईस तर ह्या सगळ्याचा वापर न करता जेवढं शक्य आहे तेवढं आपण घरगुती खाणं जर का जेवलं तर नक्कीच आपण म्हणजे रोगाला लांब ठेवू शकतो. कारण आता जे आपण बघतो बाहेरचं जे खाणं असतं ते छोटे छोटे पॅकेट मिळतात, आपल्याला वेफर मिळतात, काही हे मिळतं, अगदी साध्या साध्या गोष्टी असतात पण त्या तळलेल्या असतात, त्या कोणत्या तेलात तळलेल्या आहेत, त्याच्यामध्ये किती रंग घातलेला आहे, किती अजून काय काय घातलेलं हे आपल्याला माहिती नसतं आणि हे आपल्या शरीरासाठी हानिकारक होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे होईस तर आपण आपल्या मुलांना घरच्या खाण्याची सवय ठेवणं अतिशय आवश्यक आहे व होईस तर त्यांना बाहेरच्या कोणत्याही अगदी साधी छोट्यातली छोटी गोष्ट जरी असेल बाहेरची त्याच्यापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. तर ही जर का आपण काही प्रथम काळजी घेतली तर नक्कीच आपला आहार आपण संतुलित आणि जास्त म्हणजे आपल्याला जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला रोगापर्यंत पोचायचंच नाही, आपल्याला त्याच्या आधीच आपल्या शरीराची काळजी घ्यायची आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या आहारातच छोटे छोटे बदल करून आपल्याला ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपली मुलं सुदृढ राहतील, आपण सुदृढ राहू, आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग आपल्या शरीराला आपल्या जवळ येणार नाही ह्याची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे. तर हे झालं, हे अगदी म्हणजे काही सोपे गोष्टी ज्या सांगितल्या जर का तुम्ही लक्षात ठेवलात तर नक्कीच तुम्हाला तुमचा आहार जास्त चांगला व संतुलित होण्यासाठी मदत होऊ शकते. तर आता आपण थोडेसे काही प्रश्न असतील. हा त्यांच्या प्रश्नांचं आता उत्तर घेऊया आपण. राईट. एक प्रश्न ऑलरेडी त्यांनी इथं विचारला होता मगाशी चॅट वरती की लहान मुलांना शुगर सारखे आजार होतात तर त्याच्यावरती काय सांगता येईल का आपल्याला? नाही, ते लहान मुलांना जे शुगरचा मी पण वाचला तो प्रश्न, तर तो काय असतो माहितीये का, ज्यावेळी लहान मुलांना म्हणजे हे थोडक्यात मधुमेह, तर ते मधुमेह दोन प्रकारचे असतात. एक जे लहान मुलांमध्ये कधी दिसणारा जो आहे ज्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात, तर याची अनेक कारणं आहेत. त्यातलं म्हणजे अनुवंशिकता पण आहे. तर त्याच्यासाठी मात्र त्यांनी व्यवस्थित डायबिटॉलॉजिस्टचाच म्हणजे मधुमेह तज्ञांचा सल्ला घेऊन हे त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. परंतु हल्लीचे जे एकंदरीतच मधुमेह लहान वयात होतो, म्हणजे मी एकदम लहान वयात म्हणजे पण होतो, म्हणजे जवळजवळ 17, 18, 19, 20व्या वर्षी सुद्धा 25व्या वर्षी, आणि ज्याचा संबंध अनुवंशिकतेशी कधी कधी नसतो अजिबात, आणि त्याचा संबंध आपण आपला लठ्ठपणा किंवा चुकीच्या आहार पद्धती याच्याशी पण असतो. त्यामुळे किंवा काय होतं कधी कधी खूप असं जे कर्बोदक युक्त खाणं खाल्लं जातं, जसे 5 आपले अन्न घटक मुख्य आहेत: कर्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि स्निग्ध पदार्थ. त्यातलं खूप जास्त साखर, खूप जास्त प्रमाणात म्हणजे काही म्हणजे भात जास्त खाल्लाय, भाज्या नाही, प्रोटीन प्रथिनयुक्त पदार्थ, डाळ वगैरे नाही आहेत, हालचाल काही नाही, शारीरिक हालचाल नाही, सारखं ते मोबाईलवर बघणं आहे किंवा काही प्रकार व्यवस्थित झोप नाही, आणि या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अतिरिक्त लठ्ठपणा वाढून, त्यामुळे लहान वयात सुद्धा आम्ही म्हणजे काही शाळेत अभ्यास झाला होता आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की शाळेतल्या मुलांना पण त्यांचा रक्तदाब जास्त दिसून आला, आणि याचं बरंचसं कारण आपली जी चुकीची जीवन पद्धती आहे याच्याकडे आहे. त्यामुळे जर एखाद्या मुलाला शुगर लहान वयातच त्याची शुगर लेवल जास्त आढळली, रक्तातली शर्करेची पातळी, तर अशा वेळी आधी डॉक्टरकडे, त्या तज्ञाकडे जाऊन आधी ते कशामुळे आहे, नक्की काय आहे, आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे. आणि अर्थातच त्यानंतर एकदा जर त्याचं डायग्नोसिस
डायग्नोसिस व्यवस्थित झालं की त्याच्यानंतर तो जो आहार तज्ञ जे आहेत त्याप्रमाणे आहाराची आखणी करून देतात. पण हे टाळायचं असेल, जो विशेषतः नंतर आता कारण वजनामुळे, अतिरिक्त वजनामुळे, तेही एक प्रकारचं कुपोषण आहे. त्यामुळे हल्ली आपल्याला असं दिसून येतं की रक्तदाब, नंतर मधुमेह, त्याच्यानंतर हृदयरोग आणि या सगळ्या गोष्टी या आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि आपल्या चुकीचं ते वजन, अतिरिक्त वजन होणं, त्यामुळे आपलं वजन आपल्या हातात ठेवणं, यासाठी वेळेवर म्हणजे तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. येस, धन्यवाद डॉक्टर. शर्मिला ताई, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. अजून जर काही कोणाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण एक 5 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी आता घेऊ शकतो. कोणाला काही शंका आहेत किंवा काही बोलायचं आहे, काही आपली प्रतिक्रिया द्यायची आहे, तसंही करू. आता आज जे आम्ही साधारणपणे सांगितलं त्याच्यामध्ये अगदी तोंडओळखच आम्ही केली. खरं म्हणजे आम्ही फार खोलात शकता शिरलो तुम्ही. नाही. पण मुख्य म्हणजे अन्नाचं महत्व आहे, जे कदाचित सगळ्यांना माहिती आहे. असं नाही की कोणाला काही माहिती नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फक्त कधी-कधी काय होतं, कधी चुकीच्या समजुती असतात आपल्या डोक्यात आणि जर साध्या कधी-कधी आपल्याला वाटतं पौष्टिक आहार म्हणजे त्याला काही चवच नसेल, तो महागडा असेल, असं काही नाही. स्थानिक उपलब्ध पदार्थातनं आपण छान करू शकतो. जसं नेहानी आता सांगितलं की तुम्ही धान्य आणि डाळी ह्याचं मिश्रण करून आपण किती सुंदर पदार्थ, म्हणजे थोड्या प्रमाणात जरी घातलं तरी तो प्रथिनाचा दर्जा इतका चांगला होईल. कारण जे मी कार्य जे सांगितलं, दुसरं कार्य जे होतं की शरीराची वाढ होऊन झीज भरून काढणं, त्याला प्रथिनयुक्त पदार्थ लागतात, ज्याच्यासाठी डाळी, कडधान्य, मांसाहार, पण मांसाहार परवडत नाही किंवा आपण काही धार्मिक गोष्टीमुळे घेत नाही. अशा वेळेला आपल्याला आणि शाकाहारी लोकांचं काय होतं की जो प्रथिन धान्यात पण आहे, डाळीत पण आहेत, पण दर्जा कमी आहे. पण ते एकत्रित केलं, साधारण 1 किलो जरी तांदळामध्ये जरी समजा आपण एक 200 ग्रॅम आपण मुगाची डाळ किंवा जी काही डाळ घालू शकलो किंवा भाकरी करताना त्यात घालू शकलो, तर याचा निश्चितच फायदा होऊ शकेल. त्यामुळे हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. किंवा आणि परसबागावर आता आपलं सरकारचं पण खूप त्यांनी महत्व दिलेलं आहे की या न्यूट्रिशन माहमध्ये की परसबाग असणं आणि आपल्या ज्या ग्रामपंचायतीच्या सहयोगाने आपण जी ते बीज मिळेल आणि त्या आपल्या ह्याच्यात, आणि जर त्या बकऱ्या बिकऱ्या कोणा इतर प्राणी खात असतील तर चांगले कुठले काटेरी काही आपण कुंपण करून लावू शकतो. आणि त्यामुळे या भाज्यांचं नक्कीच, आणि त्या भाजींचा उपयोगही आपण आपल्या रोजच्या खाण्यात करू शकतो. त्यासाठी वेगळे पैसे नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का, एक सध्या म्हणजे मध्ये मी थोडा वेळ नव्हते, त्या माझं हे गेलो, तर नंतर पण नेहा बोलायला लागला. तर साधारणपणे असं हल्ली सांगितलं जातं की आपला दिवसभरातला जो आहार आहे, त्या दिवसभरातल्या आहारामधलं अर्धा भाग हा भाज्या आणि फळं पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या खाण्यात, आणि उरलेला अर्धा भाग हे जे आहे ते शक्तिवर्धक पदार्थ, धान्य वगैरे आहेत, आणि डाळी, कडधान्य किंवा मांसाहार, आणि जोडीला एखादा कप दूध, ज्यांना परवडत असेल त्यांना दूध, किंवा नाचणीसारखे किंवा कॅल्शियम देणारे जे पदार्थ आहेत ते असणं. हे आता कारण हे म्हणजे मी शिकत होते त्यावेळी हे काहीच नव्हतं. आता या गेल्या 8-10 वर्षात हे असं आलेलं आहे की जवळजवळ आपल्याला 50% आपल्या खाण्याचा भाग हा भाज्या आणि फळांनी युक्त पाहिजे, आणि त्यात वेगवेगळ्या, फक्त बटाटे नाही, पालेभाज्या आहेत. त्यामुळे ते आता रोज विकत आणणं परवडणार नाही, तर आपल्या घरच्या घरी कशी बाग आपल्याला लावता येईल आणि त्याचे फुलवू शकतो आपण. म्हणजे शहरातल्या पण लोकांनी काय काय कुंड्यांमध्ये भाज्या लावल्यात, तर निश्चितच आपण जागेच, आणि स्वदेश फाउंडेशननी कदाचित केलंही असेल, पण माझी विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या परसबागा यावर जरा तुम्ही मेहनत घेऊन त्या लोकांना उद्युक्त केलं की परसबागा लावून भाज्या वाढवायच्या, आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, आणि त्याचा उपयोग म्हणजे आपण शेवग्याच्या शेंगा खातो, पण तो जो पाला जे नेहानी सांगितलं त्यात क जीवनसत्व आहे, डोळ्यासाठी उपयुक्त अ जीवनसत्व आहे, तर त्याचा वापर आपण करून वेगवेगळे पदार्थ आपण करून दाखवू शकतो. तर ते नक्कीच आपण करू शकतो. त्यामुळे त्यावरही भर दिला पाहिजे. म्हणजे इव्हन कुपोषित मुलांच्या आहारात आम्ही घातलं होतं की शेवग्याचा म्हणजे जरा सावलीत वाळवून शेवग्याचा पाला त्याची पावडर करून रोजच्या भाकरीच्या पिठात, भातामध्ये किंवा असं जर आपण घातलं, आणि इव्हन गंभीररित्या कुपोषित मुलांच्या खाण्यामध्ये जरी, कारण त्यांना काही फक्त ऊर्जा देऊन त्यांना उपयोग नाही, आणि फक्त प्रथिन आणि ऊर्जा, ते मग नुसती ते नंतर जाडे होऊ शकतील, पण त्यांना इतरही अन्न घटक ज्यांना तर तेही आवश्यक आहेत. आणि हे असं वाळलेल्या भाज्या पावडर, कारण भाज्या वर्षभर मिळत नाहीत, अशा वेळेला आपण त्याची पावडरही करून ठेवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. तर येस हे मॅम, आपण निश्चितच करू शकतो. अगदी. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं यावर्षी स्वदेश फाउंडेशननी हा, परसबागा फुलवण्यासाठी स्वतंत्र प्रोग्राम राबवलेला आहे.
अरे वा. त्याचबरोबर जवळपास कितीतरी हजार शेवग्याची रोपांचं वाटप आपण गावांमध्ये लोकांना केलेलं आहे की त्यांनी आपल्या परसावामध्ये ते राबवावं. तर नक्कीच आणि याच्यावरती अभिनंदन, आपण खूपच चांगलं. येस कारण थँक्यू. शेवग्याचे अक्षरशः जवळजवळ 150 पदार्थ आम्ही सांगू शकू की काही खर्च नाही येत असे नक्कीच आपण करू हे ठेवू शकतो. आणि जसं आपण बघतो शेंगा खाल्ल्या जातात पण तो पाला नेहमी हे केला जातो, त्याचा बरोबर उपयोग होत न केल्यामुळे आपल्याला बरेचसे आपण जीवनसत्वापासून लांब राहतो त्याच्यामुळे. मला असं वाटतं ना शेवग्यासाठी एक स्वतंत्र सेशनच ठेवूया की शेवग्याचं महत्व आणि त्याच्या काय काय गोष्टी अगदी. करता येतील जसं तुम्ही म्हटलं. अगदी. आणि डॉक्टर नेहांनी खूप छान सांगितलं की जसं विविध रंगांचे पदार्थ म्हणजे 7 दिवसाचे बरोबर. 7 विविध रंगांचे पदार्थ. म्हणजे मला ते आठवलं गाणं नाच रे मोरा, हा. त्याच्यात ते 7 रंगी कमान. तसे 7 वेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील तर ते मुलांना अट्रॅक्टिव्ह होतील. आणि दुसरं त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलं, 6 वर्ष काळजी घ्या मुलांची, पुढे भविष्यात त्यांना खूप काही त्रास होणार नाही. अगदी सगळ्यात मोठा सल्ला दिला. आणि परसबागेबद्दल तर म्हणजे तो काही प्रश्नच नाही, पण परसबागे असायलाच पाहिजे. म्हणजे जे पिकतं, जिथे पिकतं तिथे विकत नाही, पण त्याचा उपयोग ते तिथल्याला न्यूट्रिशन महत्वाचं असतं त्या मुलांसाठी. म्हणजे करवंद सारखे आहेत किंवा काय आहे, त्या सिजनल फूडच्या बद्दल त्यांनी सांगितलं, तेही खूप छान आहे. आणि ही शृंखला म्हणजे ह्यातली ही जशी आता ताईंनी सांगितलं की एकच माळेतले मणी आहे, त्यातला एक मणी आपण आता या माळेत हे केलाय, अशी अख्खी न्यूट्रिशनची एक शृंखला आपण आता विणणार आहोत. तो काही प्रश्न नाही. पण यातलं सगळ्यात महत्वाचं जे सांगितलं की 1000 डेज जे खूप महत्वाचे आहेत, म्हणजे प्री आणि पोस्ट या ज्या या आहेत काळजी घेण्याच्या आहेत त्याच्यावर त्यांनी भर दिलाय. सगळ्यात महत्वाची मुलांची काळजी, न्यूट्रिशन फूड काय द्यावं हे त्यांनी सांगितले. त्यांनी ताईंनी आवर्जून सांगितलं की जे पॅकेटमध्ये मिळणारे वेफर आहेत किंवा आहेत याच्यातनं न्यूट्रिशन मिळणार नाही, तर त्याच्यापेक्षा घरात जे काही बनवताय म्हणजे 1 कप दूध सुद्धा खूप महत्वाचं आहे त्या मुलांसाठी. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का जे आपल्या याच्यावर आहेत? मी एक सांगू इच्छिते की जेवढं होईल जे आपल्या अंगणात पिकतं, म्हणजे जशी फळं आहेत, भाज्या आहेत, जे आपल्या अंगणात पिकतात त्याच्यावर जास्त भर द्या. मोसमी फळांवर, मोसमी भाज्यांवर जास्त भर द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला जास्तीत जास्त त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याला कमीत कमी खर्चात आपण हे काम करू शकतो. म्हणजे खर्च न करता आपल्याकडे जे आहे, आपल्या बागेत जे आपल्याला मिळू शकतं त्याच गोष्टी जर का आपण आपल्या अन्नात वापरल्या तर नक्कीच त्याचा जास्त फायदा, कोणावरही भुर्दंड न पडता त्याचा आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. तर 100% तुम्ही मोसमी फळांवर जसं आणि आता मोसमी भाज्यांवर. बरोबर आहे. जसं डॉक्टर म्हणतायत, नेहाताई म्हणतायत की एक तर तुमच्या परसबागेत म्हणजे तुम्हाला परत तुमचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला, त्याला बाहेरून आणण्याचा खर्च वाचला, परत तुम्ही तुमच्या घरी शेणखतच घालणार किंवा घरगुती खत घालणार, त्याच्यामुळे चांगल्या भाज्या मिळतील. किंवा मार्केटमधून मिळतात त्या भाज्यांना काय खत वापरलंय आपल्याला माहित नाही, पण माझ्या घरातल्या लोकांसाठी करू शकतो. तर परसबागा हा खूप चांगला संदेश त्यातनं येतोय. आणखीन काही प्रश्न कुणाला विचारायचे आहेत का? पण आता हे एकच सेशन नाहीये. हा, ही मंडळी भेटणार आहेत आपल्याला परत. हा, ही मंडळी आता सतत आपल्याला खूप चांगल्या, म्हणजे ही खूप मोठी मंडळी आहेत, पण त्यांचा आवर्जून वेळ आपल्याला देत आहेत. का तर त्यांना माहिती आहे न्यूट्रिशन हा काय प्रकार आहे आणि ते त्याच्यातनं काम करतायत. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना ते माहिती आहे की न्यूट्रिशनल फूड किती महत्वाचं आहे. सॅम मॅम बद्दल त्यांनी खूप चांगलं सांगितलं की सॅम मॅम मुलांचे काय आहेत किंवा त्यांना काय फूड मिळत नाही किंवा जंक फूड टाळून घरचं फूड कसं खाता येईल याच्यावर जास्त लक्ष द्या. आणि विशेषतः कडधान्यांचे पण त्यांनी प्रकार सांगितले की कडधान्यांना मोड आणून जर खाल्लं तर ते खूप छान होईल. 6 महिन्याचं जे आईचं दूध त्याच्याबद्दल त्यांनी हे केलं. ही एक शृंखला, एक मणी त्यातनं ओवलेला आहे, असे असंख्य मणी आपल्याला ओवायचे आहेत आणि या सगळ्या मंडळींबरोबर ओवायचे आहेत. कुणाला काय प्रश्न आहेत का की आपण हे सेशन एंड करूया? एक्चुअली इसमें ना लास्ट में मैं भी एक बात बोलना चाहती हूँ. अभी क्या करंटली ये कोविड-19 सिचुएशन चल रहा है, अभी खत्म होने को आया है. भगवान की कृपा से जल्दी खत्म हो जाए, सब हो ही चाहते हैं. लेकिन अभी क्या है कि आहार का महत्व बहुत बढ़ गया है. सब लोग यही सोच रहे हैं कि हम क्यों इसके बारे में पढ़े, क्योंकि हमारा इम्यूनिटी अच्छा मजबूत होता था तो शायद बहुत सारे लोग बच जाते थे.
लेकिन वो इम्यूनिटी बढ़ाने के लिए 1 दिन 2 दिन 1 महीना 2 महीना अच्छा खाने से बिल्कुल नहीं होगा। तो वो बचपन से भी अच्छा खाना होना चाहिए जो इम्यूनिटी बढ़ाते हैं हमारे बॉडी में। तो वैसे क्या करने का है, वो बचपन से कैसे उनका इम्यूनिटी मजबूत रखना है वो भी सीखने की बहुत जरूरी है। और ये इतना अच्छी बात है, वो गांव में जो लोग रहते हैं उनको जो भी वेजिटेबल्स वगैरह जो मिलते हैं ना वो स्वच्छ है। इधर जो मुंबई में जो मिलते हैं उसमें इतना पोषण तत्व तो होते ही नहीं। जब हम लेके खरीद के घर पे बना के खाते हैं ना, जितना उधर आपको ताजा मिलते हैं उसमें जा होते हैं, इधर नहीं होते। वैसे वेजिटेबल्स चाहिए, वो इतने सस्ते। वीणा मैडम भी बोल रही थी ड्रम स्टिक का वो सब वो भाजी है, लीफी वेजिटेबल से वो सब से कितना फायदा होता है और कितने तरीके से आप वापर सकते हैं। और सीजन नहीं है तो भी आप उसको प्रिजर्व करके भी ले सकते हैं। सो इम्यूनिटी बढ़ाने का काम बचपन से भी होना चाहिए, वो कंटिन्यूअस काम होनी चाहिए, 1-2 दिन में नहीं होता है। तो अभी वो कोविड आया था इसके लिए इम्यूनिटी के ऊपर सबका ध्यान गया, नहीं तो नहीं जाता है। सैम मैम आ रहे हैं तो नहीं, बच्चों का सेहत का ध्यान। तो ऐसे कुछ हमको इंतजार नहीं करना चाहिए कि कुछ हो जाए फिर हम खाने के ऊपर ध्यान दें। ऐसे नहीं होना चाहिए, हमको कुछ भी नहीं होना चाहिए, उसी मार्ग पे हमको जाना चाहिए। वो चीजें खाने से तो, लेकिन हमारा शरीर खाने से ही बनता है, वो सबको मालूम है। तो आपने भी बोला और वीणा मैडम ने भी बोला, तो शुरू से हमारा कल्चर भी ऐसे ही है। तो अभी बीच बीच में हमने वो छोड़ दिया कहीं कहीं, लेकिन अभी सब कुछ वापस लाना बहुत इम्पोर्टेंट है। इसके लिए ऐसे चीजों के ऊपर भी जो जानना चाहिए आप सब लोगों को, आपके सेहत के लिए पोषक आहार के बारे में हम जो भी कर सकते हैं, हमारे हमारे संस्था जरूर करेगी। और स्वदेश फाउंडेशन से यही रिक्वेस्ट है कि यहाँ जो भी पार्टिसिपेंट्स हैं आपका और भी ज्यादा होंगे, शायद आज ज्वाइन नहीं हो पाए, सबसे आप इंफॉर्मेशन ले लीजिए और हमको बताइए, फिर उनके हिसाब से हम सेशंस प्लान करेंगे। Yes, श्योर ma'am. मैडम, Thanks. Sure. बहुत बहुत मैं आपका न्यूट्रिशन सोसाइटी ऑफ इंडिया और स्पेशली डॉक्टर मंडलिका एंड डॉक्टर वीणा यार्दी और डॉक्टर नेहा जोशी, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि आपने इतना अच्छा सेशन हमारे लोगों के लिए दिया। ये डिजिटल स्वदेश की जो संकल्पना है वो बहुत बढ़िया है कि जिसमें देख रहे आप, अगर वीडियो देख पाएंगे तो आपको मालूम पड़ेगा कि कोई कोई कर रहे जंगल वही में या फार्म का में, सरदार हाँ कितनी फार्म में अच्छी है आके वो। वो अटेंड कर रहे हैं कि उनको चाहते हैं कि ये इन्फॉर्मेशन मिले, ये हाँ इन्फॉर्मेशन नहीं, मिले। बाहर है, कैन सी दैट। हाँ, यस, वो दे आर अपने ट्राइंग। गार्डन में है, वेजिटेबल गार्डन शायद। हाँ, तो वो हाँ, ट्राई कर रहे हैं कि लग रहा नहीं, है वो मुझे। अच्छा सुनना चाहते हैं। इसके लिए तो ये डिजिटल स्वदेश का एक प्लेटफॉर्म हुआ है और आप सभी का मैं बहुत बहुत आभारी हूँ। और ये श्रृंखला आगे हम और बढ़ाते रहेंगे। जरूर। थँक यू व्हेरी मच, थँक्स ऑल। सगळ्यांचं मी आभार मानतो की या सेशन मध्ये तुम्ही आलात आणि सहभागी झालात। थँक्यू सो Thank मच, you. आम्हालाही खूप चांगलं वाटलं। आता पुढे कधीतरी प्रत्यक्षात घेऊन तिथे जमलं घ्यायला आणखी मोस्ट काही वेलकम, जणांनी, म्हणजे आमच्या तर परसबागा कदाचित पण ती बघायला या। आणि हा, आमच्या परसबागा आहेत ऑलरेडी आणि अरे वा, शेवग्याची झाडं लावलेली आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या रेसिपीज घेऊन या, आम्ही सगळ्यांना एकत्र करू आणि छान रेसिपीज हे करू। चालेल चालेल, जरूर शुअर, जरूर। Thank you. थँक्यू। Thank you. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.